नमस्कार. नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रश्न उत्तरं भरपूर प्रश्न येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना हे सगळ्या अशा प्रकारचे एपिसोड्स आवडत आहेत हे असं एकूण लक्षात यायला लागलं आहे. तर आज आपण आणखीन काही प्रश्न आलेत ते घेऊया. त्याच्या अगोदर एक अनाउन्समेंट करायची आहे की मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे माझा. त्याच्यामध्ये सकाळी सुप्रभात मेसेज आणि हे नवीन जे काही एपिसोड करत असतो ते त्याच्यात अपलोड केले जातात आणि नवीन नवीन काही आध्यात्मिक थोडे सखोल अभ्यासाचे जसे आता अद्वैत वेदांत आहे, उपनिषद आहे, अशा विषयाचं काही मार्गदर्शन, त्याचा अभ्यास, असे सगळे विषय आम्ही या ग्रुपवर घेणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी वरील नंबरवर जर का मला मेसेज पाठवला की त्या ग्रुपमध्ये तुमचं नाव ॲड करण्यात येईल. तर आज आपण आता नवीन पुढले प्रश्न घेऊया. गुरुबंधूंना विनंती करीन की आपण पुढले प्रश्न आजचे घ्यायला हरकत नाही. मी आजचा पहिला प्रश्न वाचतो. इंट्युशन कशा प्राप्त होतात? आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारते, पण मला जे माहिती आहे मी ते सांगतो की आपण असं पुष्कळदा म्हणतो की अरे तू बरोबर आलं, कोणी एखादा अचानक पण येतो ना, आपण म्हणतो मला माहिती तू आज येणार आहेस म्हणून, म्हणजे मग तुला कसं मला अंतर्ज्ञानाने समजलं असं मी म्हणतो. म्हणजे हे अंतर्ज्ञान म्हणजेच हे इंट्युशन आहे किंवा अंतप्रेरणाही म्हणता येईल भारतात त्याला, की या दोन्हीचा अर्थ तोच आहे, इंट्युशन असावं असं मला दिसतं. बरोबर. तर इंट्युशन्स आपण आता तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे की इंट्युशन म्हणजे काय, आधीच कळणं एखादी गोष्ट. जसं आता कोणीतरी पाहुणे येणार आहेत किंवा कोणाचा तरी फोन येणार आहे हे आपल्याला नकळतपणे आधीच कळतं. आपण एकदम अचानक म्हणतो मी मनात आणलं आणि बरोबर तू आलास असं घडत असतं. ती अवस्था काय आहे तर त्याच्यामागं थोडीशी विषय समजून घेण्यासारखं आहे. ती एक प्रकारची तरल अवस्था म्हटलेलं आहे, मनाची तरल अवस्था. त्यावेळेस जर इतर विषयाचा जर का गोंगाट नसेल आणि खरंच जो येणार आहे किंवा ज्याच्याबद्दल आपण विचार करतोय त्याची जर का तीव्रता असेल तर त्या गोष्टी आपल्याला नकळतपणे कळतात. कारण शेवटी आपल्या सगळ्यांचं माइंड हे कॉस्मिक माइंडला कनेक्टेड आहे. आपण समजून घेतला तो विषय अगोदर. कॉस्मिक माइंडला कनेक्टेड आहे ह्याचा अर्थ कॉस्मिक माइंड म्हणजे काय, त्याला हिरण्यगर्भ अवस्था म्हटलेलं आहे. तिथं प्रत्येकाचंच माइंड कनेक्टेडच आहे. आपण मागं समजून घेतलं की आपल्या एनर्जी लेवल जर का आपली आत्मिक शक्ती वाढली तर जी जर का आपली कॉन्शियसनेस लेवल वाढत गेली तर आपण ह्या सगळ्या कॉस्मिक गोष्टी ज्या आहेत सूक्ष्म, जिथं आपण हे सगळं आपलं कॉस्मिक माइंड कनेक्टेड आहे त्याच्याशी सहज आपण इथं संबंध म्हणा किंवा मनाचा वेध घेणं म्हणा किंवा माइंड रिडिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. जसं आता आपण काही यूट्यूब चॅनलवर बघतो का की माइंड रिडिंग करणारे मनात काय बघून सांगतात. मग हे कसं काय त्यांना ते वाचता कसं येतं, कळतं कसं, मनातले विचार कसे काय ओळखता येतात. तर ती एक तरल अवस्था जी ध्यानाने साधनेनं साध्य होते. ते काय पूर्णत्व नाही आहे प्रत्यक्षात, परंतु ती एक पायरी आहे. जसं आता अध्यात्मामध्ये आपला आध्यात्मिक प्रवास जो आता आपला चालू झालेला आहे त्याच्यामध्ये ध्यानामध्ये साधनेमध्ये हळूहळू एक टप्पा येतो की तिथं नकळतपणे इंट्युशन्स ह्या सहज साध्य होऊ शकतात. पण नंतर त्याचं आश्चर्य वाटायचंही बंद होतं की हो मग सहज आहे, मग त्याच्यात काय एवढं, कारण आपण ऑलरेडी कनेक्टेड आहोत. आपण दोघं आंतरिक अवस्थेमध्ये कनेक्टेड आहोत हे माहिती नसल्यामुळे तुम्ही वेगळे मी वेगळा, बाकी काही नसल्यामुळे आपण दोघं जण एकमेकांची या तरल अवस्थेत तरल अवस्था जर का प्राप्त झाली तर तरल अवस्थेमध्ये सहज आपण एकमेकांचा विचार एकमेकांकडे पाठवू शकतो. हे पण साध्य होऊ शकतं. म्हणजे आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही की शांत बसायचं ध्यानाला. आपण जे काय नामस्मरण करतो किंवा ते सगळं झालं नाही ते एकदम शांत की विचार शून्य अवस्था जर का झाली म्हणजे अगदी 100% विचार शून्य अवस्था अवघड असते. परंतु त्यातल्या त्यात कमी विचार आणि एक काहीतरी असं एक आपण काय म्हणतो तंद्री म्हणतो, आपण एक शब्द मराठी वापरतो, काय कुठं तंद्री लागली म्हणतो आपण. ती जी एक नकळतपणे अवस्था असते तिथं अचानक एखादी काय प्रकट होणं एखादा विचार की त्या व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये एक काहीतरी अरे हा कोणाच तरी एखाद्याची आठवण येणं आणि 5 मिनिटात तसा फोन येणं, अशा गोष्टी घडतात. कारण ती जी अवस्था आहे ना ती नॅचरली हळूहळू त्या कॉस्मिक कनेक्शन नकळतपणे त्याला ते मिळतं त्या माइंडला, त्या मनाच्या अवस्थेला. म्हणजे आता एक आपलं म्हणता येईल की नाही पहा की आपण भिंगाने आपण आपल्याला अणुरेणू काही डोळ्यांनी दिसत नाही. मग आपण मायक्रोस्कोप वापरतो, बरोबर.
आता त्या मायक्रोस्कोपची जी भिंग असते ती आणखीन क्षमता वाढवत असते, बरोबर. मग तो आपल्याला थोडा थोडा आणखीन जास्त मोठा होत जातो. Correct. तसंच हे सुद्धा माझी तरल अवस्था जितकी जास्ती तीव्र होत जाईल Correct. तसंच मला हे आणखीन आपोआपच समजत आहे. सहज एकदम बरोबर ओळखलं तुम्ही. हां. तीच तरल अवस्था आहे की जसं आपण मायक्रोस्कोपनी बारीकशी गोष्ट आहे, एवढीशी मुंगी आहे पण तिथे आपण मायक्रोस्कोप करता एवढी मोठी आपण बघू शकतो, तर त्याचा आकार उकार आपण चित्र काढू शकतो. तसं ते जे सूक्ष्म आहे, सूक्ष्म जग आहे, त्या सूक्ष्म जगाला सुद्धा आपल्या मन विचार हे सुद्धा सूक्ष्मच आहेत, पण त्याच्यामध्ये ज्या काय व्हायब्रेशन्स विचारचक्र जे आहेत ना त्याचं प्रमाण जर का कमी झालं तर ती तरल अवस्था सहज साध्य होऊ शकते आणि सहज आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. मग जसं हे माइंड रिडिंग म्हणा किंवा आपले थॉट्स इतरांच्याकडे पाठवणं असेल, मग आता हे रेकी वगैरे हे जे काही प्रकार आहेत ना हे नकळतपणे त्याच कॅटेगरीमध्ये येतात की जेणेकरून ती एक व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला आपल्याला एक ती एनर्जी पाठवायची आहे. माझ्याकडे त्याचं जर का स्टोअर असेल तर मी तिकडे ती त्याला सेंड करायची की बाबा त्या आपले जे कोणी गुरु आहेत किंवा आपले जे काही शक्तीचं जे स्थान आहे तिथून ते आवाहन करायचं आणि तिकडे सेंड करायचं. हे नकळतपणे त्या व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये तिथे जाऊन पोचतं, पण तो रिसिव्हर ही तेवढाच ऍक्टिव्ह पाहिजे. हां, कारण तुम्ही सुद्धा थोडा रेखीचा अभ्यास केलेला आहे, तर कसं होतं ना तो रिसिव्हर आहे ना तो सुद्धा ऍक्टिव्ह लागतो. जसा ट्रान्समीटर आहे तसा तो रिसिव्हरही लागतो, कारण समजा रिसिव्हरच वर्किंग नसेल तर नुसते तुम्ही ट्रान्समिट करून उपयोग होतो. काय असतं की आम्ही समजा तुम्ही आत मध्यस्थ किंवा अमक्याला असा त्रास होतोय, तर मग आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो की आता मी हे रेखी घेणार आहे आणि ती पाठवणार, तर तुम्ही तुमचा जो कोणी संबंधित पुढचा माणूस आहे त्याला तुम्ही सांगा, म्हणजे तो तयार आहे. पण तो जो आहे ना तो कुठेतरी शरणागती लागते त्याच्यामध्ये की तुम्ही पाठवताय आणि मी तुम्हाला शरण आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे विश्वास. आता तुम्ही पाठवताय, तुमच्याकडे 100% आहे, तुमच्यावर माझी खात्री आहे, तुम्ही पाठवल्यानंतर माझा आजार बरा होणार आहे किंवा तुमची काही एनर्जी आहे ती मी घेऊ शकणार आहे. ही घेऊ शकणारा ही आत अवस्था निर्माण व्हावी लागते, तेव्हा ती रेकी म्हणा की जसं आपण हे संवेदना देतो ह्या सगळ्या काम करतात आणि त्या सगळ्या सूक्ष्म व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे शेवटी ती तरल अवस्थाच जशी रिसिव्हर आणि ट्रान्समीटर दोघांच्याकडे दोन्ही ॲक्टिव्ह असेल तरच काम पूर्ण होऊ शकतं, तसं ते काम असतं. मग तसं ते इंट्युशन हा पूर्णच्या पूर्ण इंट्युशनचा अभ्यास किंवा इंट्युशनच्या ह्या गोष्टी ह्या सहज आहेत. म्हणजे त्या अगदी काहीतरी विलक्षण असं काहीतरी नाही आहे, आपल्याच मनाची ती एक शांत अवस्था की तिथं नकळतपणे ह्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणीव ह्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीनं विचाराची वलय फिरत असतात, ती सहजपणे आपण कॅच करू शकतो. रेडिओत कसं आपण फ्रिक्वेन्सी आपण ऍडजस्ट करतो, आपल्याला ऐकू येतं. करेक्ट, तसंच बरोबर आहे, तसंच असतं, बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, मानवी जीवन ईश्वरमय व्हावे याचा खरा अभिप्रेत अर्थ काय आहे? खूप महत्वाचं, म्हणजे चॅनलचं नावच मानवी जीवन ईश्वरमय व्हावे आहे. तर ते वंदनीय दादांनी जी काही प्रार्थना आम्ही रोजची म्हणतो त्याच्यामध्ये शेवटी मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी सद्गुरुचरणी प्रार्थना, असं ते प्रार्थनेमध्ये ती ओळ आहे, ते वाक्य आहे की जेणेकरून आता आपल्याला अर्थ एवढा समजतो की मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. आपण आपलं सगळ्या प्रत्येक मानवाचं जीवन हे ईश्वरमय व्हावे, पण त्याचा तो अभिप्रेत अर्थ तो जो काय आहे तो ह्या सगळ्या वंदनीय दादांनी जे काही विषय सांगितले, जीवन उत्पत्ती मीमांसा, मनुष्य जन्मालाच काय येतो, मग जीवनात अपूर्णता जी काही आहे त्याची कारण मीमांसा काय आहे, आणि काही न समजून घेता त्याला देहत्याग करावा लागतो आणि अपेक्षा निर्माण करतो पण अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत. म्हटलं तर देवदेवता आहेत पण त्याचा कृपा आशीर्वाद धारण होत नाही आहे, पण हे नक्की चालू आहे काय, मग कशाची कमतरता आहे. मग जे थोडक्यात काय, मानवी जीवन ईश्वरमय होण्यासाठी जी काही कमतरता आहे ती त्यांनी पूर्ण केली साधनेच्या माध्यमातून. जसं आपण याच्या अगोदरच्या भागात समजून घेतलं की आपल्यामध्ये आत्मिक शक्ती खूप कमी प्रमाणात आहे, दैहिक शक्ती जास्ती असल्यामुळे देवदेवतांचा कृपा आशीर्वाद आपण धारण करू शकत नाही. ती जर का आपण साधनेने वाढवली आणि 50-50% केली तर मग कृपा आशीर्वाद धारण होऊन आपल्याला जीवनात ज्या कृपा आशीर्वादाची गरज आहे या देवदेवतांची त्याचा आपण सहज लाभ घेऊ शकतो. परंतु आज वंदनीय दादा एका ठिकाणी म्हणाले की पारमार्थिक उच्च अवस्था सोडा, प्रापंचिक साध्या अडीअडचणीतून सुद्धा तुम्ही बाहेर येऊ शकत नाही आहात किंवा त्या भेडसावत आहेत किंवा तो त्या देवदेवतांचा आशीर्वाद घेण्याकरता अपात्र होऊन बसलेला आहे. त्याच्या मागची कारण मीमांसा काय आहे त्याचा त्याने अभ्यास केला. त्यावेळेला कळालं की जन्म उत्पत्तीमध्ये तिथून पासून अनेक गोष्टी की ज्या अशा काहीतरी कॉम्प्लिकेशनमध्ये आज मनुष्य जीवन आलेलं आहे की जसा आपण समजून घेतला ह्याच्या अगोदर विषय की जन्माला येण्या अगोदर अवस्था काय होती, आत्मा अधिक कर्म, म्हणजे तो जीवात्मा आहे आणि त्याच्याभोवती कर्मवलय आहे, त्याच्यामध्ये ऋणानुबंध आहेत, अनेक गोष्टी आहेत.
परंतु देह प्राप्त करायचा आहे म्हणून कुठल्या तरी वंशात त्याला जन्माला यावं लागतं. आई वडिलांची गरज आहे म्हणून तो मातृपितृ ऋणात पहिल्यांदा तो अडकतो. मग मातृपितृ आले की मग इतर जण येतात, कारण आई वडिलांचे नातलग मामा काका आत्या हे सगळे आले, आपली भावंड आली अगोदर जन्माला आलेली, आणि मग ज्या वंशात जन्माला येतो त्या वंशातल्या देवदेवता म्हणजे कुलधर्म कुलाचार नकळतपणे जोडला जातो. मग त्या सगळ्यांचं ऋण फेडस्तोपर्यंत आयुष्य संपून जातं. 7 पिढ्यांचं. म्हणजे आपण वंशावळ जे काय आता आपण ह्या हाडामासाचा जो आपल्याला सांगाडा आपण म्हणतो, जो काही पुतळा म्हणतो, तो कुणावर आधारित आहे तर वंशावर आधारित आहे. म्हणजे ते वंशच आपल्या देह माध्यमातून जगतायत असं तर कन्सेप्ट आहे. मग त्याच्यात तो जो जीवात्मा आहे, जो म्हणजे मी स्वतःला आपण जीवात्मा या स्वरूपात समजून घेतला आधी बेसिक लेवलला, खरं म्हणजे आपण सगळे आत्मस्वरूप आहोत. परंतु जो जीवात्मा आहे त्याला पुढली अवस्था प्राप्त करण्याकरता देहाची गरज आहे. देह प्राप्त करायचं म्हणजे ऋणात अडकतो. मग ह्याच्यातून बाहेर काढायचं कसं, म्हणून वंदनीय दादांनी ह्या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला आणि वंश विमोचन, कर्म विमोचन, ऋणमोचन अशी 3 प्रकारची विमोचनं सिद्ध केली की जेणेकरून ती साधनेमध्ये अंतर्भूत आहे. सांगा ऐकून. कर्म विमोचन, वंश विमोचन, ऋणमोचन. विमोचनचा अर्थ विमोचन म्हणजे त्याच्यातून बाजूला काढणं. विमोचन म्हणजे ते संपवणं, म्हणजे कर्मातून मुक्त करणं. कर्मातले जे दोष आहेत ते दोष घेऊन आपण जन्माला आलेलो आहे ते स्वच्छ करणं. वंशातले दोष काढणं, वंश परंपरा आपल्यामध्ये ऍक्टिव्ह असती ती स्वच्छ करणं. आणि ऋणानुबंध देणे घेणं, जन्मजन्मांतरातून अनेक जणांचे देणे घेणे सगळे आहेत ते वेडेवाकडे ऋणानुबंध आपल्याच अवतीभोवती आलेले असतात. आपण त्यांच्याच घरात जन्माला आलेलो असतो, आपल्या पोटी ते जन्माला येतात. मग ते वेडेवाकडे ऋणानुबंध ते नीटनेटके व्हायला पाहिजेत की, त्याशिवाय पुढली अवस्था कशी प्राप्त होणार. म्हणून साधनेमध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे, अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत की जेणेकरून ह्या सगळ्या भानगडीतून आपण बाहेर पडल्यानंतर तो जो जीव आहे, तो जो जीवात्मा आहे, तो आत्मा ही अवस्था प्राप्त करू शकेल. नाहीतर त्याला पुढली अवस्था प्राप्तच होणार नाही आणि जन्ममरणाच्या चक्रातून सुटकाच होणार नाही. म्हणून मानवी जीवन ईश्वरमय व्हावे हे केव्हा साध्य होईल, ज्यावेळेला ह्या सगळ्या दोषातून आपली मुक्तता होईल. ही जी काय 5 स्थानं आहेत, नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म, ही सगळी अशुद्ध झालेली आहेत. अनेक जन्माचं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष हे सगळे धारण झालेले आहेत. वंशातले आहेत, आपले कर्मातले आहेत, ऋणानुबंधातले आहेत, ते सगळे शुद्ध झाल्याखेरीज पुढला प्रवास चालू नाही होणार. म्हणून ईश्वरमय होण्याकरता जी काही कमतरता आहे ते दूर करण्याकरताच ओंकार साधना, की जेणेकरून ती परिपूर्ण अशी साधना त्यांनी सिद्ध केली. आणि ज्याच्या आधारावरच किंवा जे आता ती साधना करूनच आज मी सगळे विषय तुम्हाला सांगू शकतोय. म्हणजे साधनेचं सामर्थ्य आहे, ते माझं नाही आहे. जो काही विषय मी अध्ययन करतोय किंवा सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्या मागं फक्त साधना आहे, दुसरं काहीही नाही आहे. तर मग आता मनुष्य जीवनाला म्हणजे उत्क्रांती, जसं आपण विषय सगळे ह्याच्या अगोदर घेतलेले आहेत, म्हणजे उत्क्रांती आपल्याला प्राप्त करायची आहे. आपण म्हणजे जीवात्मा ह्या अवस्थेला आलेलो आहोत, आत्मा ही अवस्था प्राप्त करायची म्हणजे आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे. परंतु ते उत्क्रांत होण्याकरता आपल्यामधले कमतरता दूर व्हायला पाहिजे. उत्क्रांत म्हणजे अर्थ काय? उत्क्रांत म्हणजे पुढली अवस्था प्राप्त करणं. अच्छा, हा, म्हणजे आपण जी उत्क्रांती म्हणतो मानव, माकडापासून मानव झाला की उत्क्रांती झाली तसं. ती उत्क्रांती झाली, ती उत्क्रांती झालेली नाहीये, फक्त मानव नावाचा देह प्राप्त झाला. पण म्हणून तर त्याला मनुष्य प्राणी म्हटलेला आहे. अजून तो प्राणीच आहे, कारण 84 लक्ष योनीतून तो फिरत फिरत आलेला. तो प्राण्याचे सगळे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये. खायचं प्यायचं नुसतं ओरबाडून घ्यायचं हे असे प्रकार, असे विचार. म्हणून त्याला जे दोष मन प्राण्या, मग आपल्याला मन आहे, प्राण्यांना मन नाही आहे, माणसाला मन आहे. पण मग ते कसं काय, समजा एखादं कुत्र, एखादं कोणी अनोखी आला, कुत्र भुंकतो, मग हे कुठून त्याला तेवढी जिज्ञासा आहे, त्याच्यामध्ये तेवढी समज दिलेली आहे ना प्रत्येक प्राण्यांमधून. कारण शेवटी मनुष्य योनीत यायचं आहे, हा मागं बॅकग्राऊंडला प्रोग्राम आहे या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये, की एक दिवशी मनुष्य प्राण्यात यायचं आहे. हे सर्व परमोच्च आहे मनुष्य म्हणजे, कारण त्याच्यानंतर विश्वविधात्याशी एकरूप होण्याकरताचं सामर्थ्य एका ठिकाणी एकवट व्हायचं आहे. सर्वात श्रेष्ठ अवस्था मनुष्यामध्ये आहे. परंतु मग तिथे येण्याकरता ज्याची ज्याची गरज आहे ती सगळी त्याच्यातून तो घेऊन येतो. म्हणून आपल्या ठिकाणी सगळे हे 84 लक्ष होण्याचे जे दोष असतील, गुणधर्म असतील, सगळे घेऊन आलेलो असतो. परंतु तो प्राणी नावाचा जो आहे तो जागृत असतो भरपूर प्रमाणात. म्हणून आपण काय रे मनुष्य, म्हणून मनुष्य प्राणीच म्हटलेला आहे. काय हे प्राण्यासारखं खातो असं आपण म्हणतो की चेष्टाने, एखादा उगीच खादाड मनुष्य त्याला काय प्राण्यासारखं जनावरासारखा वागतो म्हणतो, उणीव दाखवत असतो आपण. एखाद्या माणसाची उणीव अशा प्राण्यांची नावं घेऊन दाखवत असतो. त्याच्या कारण आतमध्ये तो आहे. मग तो आता आपल्याला मन ही अवस्था प्राप्त करून दिलेली असल्यामुळे त्या मनाद्वारे
आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. व त्याच्याकरता विचार आहे, म्हणून विचार स्वातंत्र्य आहे. प्राणी विचार करू शकत नाहीत, त्यांना फक्त खाणे पिणे एवढंच कळतं. पण मनुष्य योनी झाल्यानंतर खाणे पिणे कपडा लता ऐशाराम ह्याच्या पलीकडे जीवन जात नाही. म्हणजे ती कमतरताच आहे. म्हणजे ते काय झाले, उत्क्रांती नाही झाली, अपक्रांती झाली म्हटलंय. हां, मग खाणेपिणे आणि काय म्हणजे खाणेपिणे आणि प्रजा वाढवणे हे प्राणी पण करतातच. मग माणसात विशेषता काय आहे? माणसात विशेषता म्हणजे मन बुद्धी ह्या काय ज्या काय आपल्याला इंद्रिय दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमाने आपल्याला पुढली अवस्था म्हणजे उत्क्रांत व्हायचं आहे. मग उत्क्रांत पुढची अवस्था काय असेल? पुढची अवस्था म्हणजे परमेश्वराशी एकरूप व्हायचं. जो परमेश्वर आहे तो आतमध्ये पण आहे, त्याला ओळखायचं. तोच आहे आतमध्ये परमेश्वर. मग त्या परमेश्वराला, ज्या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आणि त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. पण मग त्याला समजून घेण्याकरता तसे विचार, मग ते विचार तसे निर्माण होण्याकरता सगळ्याच गोष्टी त्याच्याकरता शुद्धत्व लागतं. म्हणून तर आपला आचार विचार उच्चार इथं साधना येते, इथं साधनाच येते ना. साधना आपल्याला काय करते, आंतरिक अवस्था आपली शुद्ध करते. म्हणजे विचार शुद्ध व्हायला लागतात. म्हणजे थोडक्यात काय, मानवी जीवन ईश्वरमय व्हावे हा जो प्रश्न आहे तो ईश्वरमय होण्याकरता ईश्वर काय हे कळायला पाहिजे आधी, तर मग ईश्वरमय होता येईल. मग ईश्वरमय होण्याकरता जी कमतरता आहे ती जर का साधनेनं दूर झाली तर सहज आपण ईश्वरमय आपलं जीवन होऊ शकतं. म्हणून हा प्रपंच हा सगळा परमेश्वराचाच आहे ह्याचा आपल्याला बोध होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये ईश्वर रूप म्हणायचं का? नाही, ईश्वरमय म्हणजे त्याच्यासारखंच. हां, ईश्वरमय झालं म्हणजे मी त्याच्यातून विभक्त झालो, ते ईश्वरमय झालं. कारण ईश्वराचाच पसार आहे हा सगळा, तर त्याच्याशी एकरूप झाला. इतकं सहज ईश्वरमय व्हायला पाहिजे. त्याच्यातनं मी म्हणजे अहंकार, जो मी बाजूला तो मी जर का बाजूला गेला तर मग मानवी जीवन ईश्वरमय हे सहज होऊ शकतं. मग तो अहंकार घालवण्यासाठीच, आंतरिक जे काही दोष आहेत ते दोष घालवण्यासाठीच, षड्विकाराच्या आहारी जे जीवन गेलंय ते घालवण्यासाठीच साधना आहे. मी अहंकार जो मी आहे ना, अहंकाराचा जो मी आहे तो गेला पाहिजे. तर मग शिल्लक कोण राहतो? शिल्लक ईश्वर राहतो. मग हे जीवन ईश्वरमय सहज होईल, असं आहे. ठीक. पुढचा बघतो प्रश्न. एखाद्या व्यक्तीला कमी वेळेत सर्व काही प्राप्त होते, तर एखाद्याला खूप कष्ट पडतात. यामागची कारणे काय आहेत? एखाद्या खूप कमी वेळात सगळं काही मिळतं, काही करावं लागत नाही. जरासा काही बिझनेस, एक तर वडिलोपार्जित बिझनेस तो आणखीन तो जोरात चालू लागतो, किंवा नवीन बिझनेस सुरू करायला लागतो, भरभराट एकदम त्याला सहज साध्य होतं. आणि दुसरा खूप कष्ट करतोय काही त्याला, यालाच अनुकूल आणि प्रतिकूल कर्म म्हटलंय. बरोबर. कर्माची प्रतिकूलता आणि अनुकूलता, की जेणेकरून एखाद्याला ते सहज तो म्हणतो आपण अरे मी इतकं शिकलोय, किती काय डिग्र्या मिळवतो तरी मला काय जॉब मिळत नाही, किंवा मनासारखे जेवढं मला काय म्हणतात आपलं पॅकेज पाहिजे तेवढं नाही मिळत आहे. आणि माझ्यापेक्षा कमी शिकलेले किती कमवत आहेत, गाड्या घेऊन फिरतायत. आपण असं डिफरन्स बघतो ना. मग ह्या सगळ्या मागची कारणं काय आहेत? तर ह्याच्या मागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कर्माची अनुकूलता आणि प्रतिकूलता. म्हणजे थोडक्यात काय आहे, कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही आहे, ज्याच्यामध्ये कमतरता आहे. मग कमतरता का आली? कमतरतेचं कारण पुन्हा गतजन्मात आहे, जन्मांतराचं आहे, संचित आहे. खूप गोष्टी आपण ज्या वंशात जन्माला येतो त्या वंशावळीमध्ये सगळ्या काही समस्या असू शकतात. ज्या वंशात आपण जन्माला येतो ते दोष असतात, ते आपण नकळतपणे हेरिडेटिक म्हणून प्रवाहित झालेले आहेत. ह्या देहाच्या ठिकाणी इम्बॅलन्सिंग झालेलं आहे. बॅलन्सिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देहाची कर्म एकरूप होत नाही. अनेक विषय त्याच्यामध्ये खूप समजून घेण्यासारखं आहे. मग जी काही साधनाबद्दल सद्गुरू नेहमी म्हणतात तुम्ही साधना करा, किंवा तुमचं जे काही, आता एक सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर करतो की आता मी जी काही साधना करतोय ती एकच जगात श्रेष्ठ आहे आणि बाकीचे जे कोणी काही करतात त्या नाही, असं नाही आहे. सगळेजण आपापल्या गुरु मार्गात असतात आणि आपापल्या गुरूंनी सांगितलेली साधना त्यांनी नीट करावी हा उद्देश आहे. त्यांनी ती समजून घ्यावी. कारण आम्ही आमचे गुरु आहेत, कधीतरी वर्षातनं एकदा जातो सणाला आणि जाऊन तिथं काय म्हणतात की विडा सुपारी ठेवून येतो, नारळ ठेवून येतो आणि प्रसाद घेऊन येतो. तर मग ते काही गुरु नाही. म्हणजे तुम्ही गुरुला जोडून घेतलेलं नाही. गुरु आहेत परंतु तुम्ही जोडून घेतलेलं नाही आहे. गुरूंना आपण कनेक्ट कधी होतो, ज्यावेळेला त्यांनी सांगितलेलं त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवतो, त्यांनी जे सांगितलेली साधना आहे ती आपण करतो, त्यांनी जे काही सांगितलेलं नामस्मरण आहे ते आपण जे करतो समजून घेऊन, त्यावेळेला नकळतपणे आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये बदल व्हायला लागतो. त्यांची इच्छा तीच असते सद्गुरूंची की आपली आंतरिक अवस्था बदलावी. मग बदलल्यानंतर कर्म अनुकूल होणार आहे. म्हणजे प्रतिकूलता जी काय आहे ना ती आपल्या आंतरिक अवस्थेतील कमतरतेमुळे प्रतिकूलता निर्माण झालेली आहे. मी काय करतो, बाह्यांगी फक्त बघतोय. बघा
माझं वय एवढं आहे ना, मग माझ्याच वयाच्या सगळ्यांना माझ्यासारखंच मिळायला पाहिजे, किंवा त्याला का जास्ती मिळतंय, मला का कमी मिळतंय, माझ्या अमुक अमुक वय किंवा माझी अमुक अमुक डिग्री ह्याच्यावर मी तुलना करतो. प्राक्तन म्हणतो की हे माझ्या प्राक्तनात आहे ते मला मिळणार, तुमच्या प्राक्तन जे असेल ते तुम्हाला मिळणार. हा, म्हणून हे सोपे शब्द आहेत की प्राक्तन आहे बाबा, त्याच्या कर्माप्रमाणे त्याला मिळतंय किंवा एखाद्याला मिळत नाहीये, परंतु त्याच्या मागं जरा काय म्हणतात तो विषय तो असा स्वरूपात आहे. पार्श्वभूमी अशी आहे की दैहिक अवस्थेमध्ये कमतरता, त्यामुळे कर्मदेहाशी एकरूप होत नाही. कर्मामध्ये कायम प्रत्येक जन्मामध्ये म्हणजे परमेश्वर सगळ्यांना व्यवस्थित 100% कर्म देऊन पाठवतो, परंतु देहातील कमतरता कर्मदेहाशी एकरूप होऊ देत नाही. आपल्याभोवती ऋणानुबंधाची वलय असतात. आपण तो विषय याच्या अगोदर घेतलेला आहे. जरा आणखीन डीपमध्ये समजून घ्यायचं तरी तो एपिसोड जरूर बघावा, की देहाची कमतरतेमुळे आपल्याभोवती कर्म वलय जी असतात त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो कर्मदेहाशी एकरूप होण्याकरता. म्हणजे ठराविक एक वय आहे, त्या वयामध्ये अमुक एक गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे, त्यावेळेला येणारं कर्म देहातील कमतरतेमुळे म्हणजे आपल्या भोवती जे काही कर्म वलय आहे, ऋणानुबंधाचं वलय आहे, ते अडथळा निर्माण करतं कर्मदेहाशी एकरूप होण्याकरता. म्हणजे दोष जे आहेत ना ते अडथळा निर्माण करतात, त्यामुळे त्या वयात एखादी गोष्ट प्राप्त होण्यापासून विभक्त होतो, आपण मिळू शकत नाही, वंचित राहतो. अरे आपण खूप प्रयत्न करतोय पण होतच नाही आहे. अनेक गोष्टी आहेत प्रपंचातल्या, एक काय 100-60 गोष्टी असतात, पण प्रत्येक वेळेला अडथळा निर्माण होतो. त्याच्या मागच कारण कमतरता आहे. म्हणून ते सगळ्यातून सोडवण्याकरताच अध्यात्माची जोड, म्हणून तर आपण मागं विषय घेतला होता प्रपंचाला परमार्थाची जोड का पाहिजे, कारण परमार्थ हाच आपल्याला प्रपंचात सुखशांती समाधान किंवा प्रपंचातल्या गोष्टी आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. कारण जी काही कमतरता आहे ते आपण सद्गुरूंना शरण गेलो, त्यांनी सांगितलेले सेवा आपण साधना करू लागलो, तर देहामध्ये जी काही कमतरता आहे ती दूर होईल, कर्मदेहाशी एकरूप होईल आणि सगळ्या गोष्टी झालेल्या व्यवस्थित सुखशांती समाधानाने जीवन जगता येईल. इतकं साधं गणित आहे त्याच्या मागं, परंतु विषय माहिती नसल्यामुळे मग आपण अस्वस्थ होतो, काय होत नाही आहे, मिळत नाही आहे, हे सगळ्या गोष्टी असतात. एक सहज याच्यावर मला एक वेगळा थोडासा मुद्दा आहे, पण आठवलं लागतं मला. आपण काल असं घेतलं होतं की आपण देवळात जातो, देवा नमस्कार करतो, तिथलं वातावरण, लहरी, प्रसन्नता वगैरे वगैरे. आपण आता म्हणजे मी स्वतः सांगतो माझंही काही असं हे नाही आहे की देवळात गेल्यानंतर देवाला मी नमस्कार करताना मी आत्ता म्हणजे आज पण जेव्हा गेलो तेव्हा त्यातल्या बहुतेक वेळा मी कधीही ज्याला आपण साष्टांग नमस्कार म्हणतो आणि डोकं टेकवतो देवाच्या तिथे, तसं न करता मी या पद्धतीने करतो. मग या दोनमध्ये फरक काय आहे तो सांगा. बरं, चांगला प्रश्न आहे. दक्षिणेमध्ये काही देवळं आहेत, तिथं तुम्हाला साष्टांग नमस्कार अंगावरचे कपडे काढून घालावे लागतात आणि त्याच्या मागची कारणं तिथं लिहिलेली आहेत. ती कारणं अशी आहेत की संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पुन्हा हा दोषाचाच विषय येतो, सगळं कर्म जे काय आहे ना आपलं ह्या सगळ्या देहा माध्यमातून ते कार्यान्वित होत असतं. बरोबर आहे ना. आपण या देहातूनच जे काही कर्म करणं किंवा अनुभव घेणं या सगळ्या देहातूनच घेतोय ना. मग त्याच्यातले दोष तिथं त्या देवळाच्या ठिकाणी, ते जे काय पवित्र ठिकाण आहे तिथं आपण शरण म्हणजे पूर्ण साष्टांग नमस्कार घातल्यानंतर ते सगळं तिथं प्रवाहित होतं. नुसतं असं करून असं केलं 2 हस्तक आणि 1 मस्तक आहे, म्हणजे ॲक्च्युअली 2 हस्तक आणि 1 मस्तक सांगितलंय. बेसिक कन्सेप्ट आहे. 2 हस्तक म्हणजे काय, गतजन्म आणि ह्य जन्म आहे. हे दोन्ही जन्म घेऊन मी तुझ्या चरणाशी आलोय, हा साधा नमस्कार आहे. हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. हे 2 असे हात का जोडायचे, हा गतजन्म आहे, हा ह्य जन्म आहे. हे दोन्ही घेऊन मी तुझ्या समोर उभा आहे आणि आता नतमस्तक झालोय आणि तुझ्या कृपेनं माझं जीवन काय आहे ना त्याच्यात सुखशांती समाधान मला मिळून दे तुझ्या कृपा आशीर्वादाने आणि जीवनाची सार्थकता होऊन दे, असा तो विषय आहे. देवासमोर आपण हात जोडून उभं राहण्याचा. डोकं ठेवल्याने काय होतं, तर डोकं ठेवल्याने इथं काय आहे, ज्ञानमय कोश आहे. तर ज्ञानमय कोशामध्ये मी जे भौतिक विषयाच्या ज्ञानात अडकलोय तिथं तर फक्त विज्ञान आहे, ज्ञान नाही आहे. ज्ञान म्हणजे कसलं, मी का जन्माला आलोय म्हणजे पारमार्थिक ज्ञान. जेव्हा जिथं विज्ञान संपतं तिथं ज्ञानाची सुरुवात होती. ते ज्ञान मला मिळून दे म्हणून तिथं डोकं ठेवायचं आहे. डोकं ठेवण्यामागचा उद्देश तो आहे की हा जो कोश आहे ज्याला आपण ज्ञानमय कोश म्हणतो, तो विज्ञानमय कोश म्हणतो, तो तिथं टेकवला की नकळतपणे तिथं आतमध्ये कनेक्टिव्हिटी, त्याला आपण पेनायल ग्लँड म्हणजे मग एक प्रकारे असं होतं का तुम्ही असे म्हणा तसं जी काही माझी दुष्कर्म म्हणा किंवा वाईट गोष्टी माझ्या शरीरातल्या त्या सगळ्या प्रवाहित होऊन त्या सगळ्या विसर्जित व्हाव्यात पूर्णपणे आणि माझा ज्ञानमय कोश हा जागृत व्हावा. आणि तो जागृत आपण म्हणतो की आपण इथं आतमध्ये ज्ञानमय आहे, आपण इथं कॉन्सन्ट्रेशन करा आणि ध्यानाला बसवायला सांगतात.
मग इथं जे काय तो इथंच आहे सगळं मेन. आपण तिसरा डोळा म्हणतो. तिसरा डोळा म्हणतो. थर्ड आय म्हणजे काय, तो इथंच आहे. काही जण इथंच आत्मा आहे म्हणतात. प्रत्येक जणांचे आपापल्या ते विचाराची हे असतात. पण इथं जे काय नाही, हा जो थर्ड आय जो आहे ना, तो ऍक्टिव्ह झाल्यानंतरच आपल्याला विश्वाविषयीचं ज्ञान समजून घेण्याची इच्छा निर्माण होणं किंवा त्याचं ज्ञान होणं, या सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून तिथं डोकं ठेवायचं आहे. म्हणून बऱ्याच जणांना, गावाकडच्या लोकांना जुन्या सवय असते बघा, पूर्ण डोकं ठेवूनच नमस्कार करतात. नुसतं असा नमस्कार करता तयार होत नाही ते, कारण त्यांना कुठेतरी संस्कार असतात, त्यांना माहिती असतं. आपण शहरात राहणारे लोक नमस्कार नमस्कार म्हणून जातो निघून, लांबून नमस्कार करायचं जायचं. तसं नाही आहे. त्याच्या मागं शास्त्र आहे की ते आपल्याला कळालं की मग त्याचं महत्व कळतं. पायरीवर डोकं ठेवणं, पायावर सद्गुरूंच्या चरणावर जे डोकं ठेवणं, याच्या मागं शास्त्र आहे. मग आपल्याला नक्की तिथं जे काय तिथं मिळवायचं. देवात काही ठिकाणी शक्य नसतं, म्हणजे जाऊ देतही नाही देवापर्यंत. हो, तेव्हा पायापर्यंत जाता येत नाही, म्हणून मग पायरी म्हणायचं. त्या काय होतं ना की आता आज देवळापर्यंत, आम्हाला लगेच पुढला प्रश्न येईल की आजकाल देवाच्या पायापर्यंत जाऊ देत नाहीत, डोकं ठेवू देत नाहीत, भरभर पुढे ढकलतात. मग ह्याच्या मागची कारण म्हणजे परत ते अज्ञानच आहे. एवढी गर्दी करतात एकाच वेळेला, ठराविक दिवशीच भयंकर गर्दी करायची, मग तिथं कंट्रोल होत नाही, मग ते सगळे पुढे ढकलतात. ते काय करणार? तिथले जे कोणी आता ते भटजी असतील, जे पुजारी असतील, किंवा तिथले जे कोणी सेवक असतात, ते पुढे ढकलतात, पण चला चला पुढे चला, मग ते डोकं ठेवूच देत नाही, चला. परंतु आपल्याला जर का हे विषय समजला तर ठराविक दिवशी गेल्याने मिळणार आहे असं काही नाही आहे. परमेश्वर 24 तास कायमस्वरूपी असतो आणि तो कायम आपल्याकडे आपल्याला बोलवता येतो, पण आपल्याला त्याची हाक ऐकायला येत नाही. त्यामुळे आपण मग कधीतरी गर्दीच्या दिवशी जायचं आणि मग आपण आम्ही डोकं ठेवू शकलो नाही, मग हे असं स्वाभाविक आहे, समाधान मिळत नाही. असे सगळे प्रकार मग अनुभवास मिळतात. त्याच्यापेक्षा शांत, काहीही सणवार काही नसताना आपण देवळात गेलो तर शांतपणे आपल्या मनातले विचार सुद्धा आपण तिथं त्यांना सांगू शकतो. मग हे असं काय होतं ना, हे सामुदायिक मानसिक अशा काही गोष्टी नकळतपणे घडत जातात की आपण ठराविक दिवशी गेल्यानंतरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे, त्याच दिवशी काहीतरी लाभ होणार आहे, मग त्या दिवशी तो देव येणार आहे, नाहीतर इतर वेळेला काय दुसरीकडे निघून जाणार आहे का? हे सगळं आपलं अज्ञान असतं, आपल्याला माहिती नसतात गोष्टी. तो कायमस्वरूपी आहे, तो कायम जवळ बोलवतोय, आपणच जात नाही त्याच्याकडे, असं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न असतो. ब्रह्मांडात शक्ती किती प्रकारच्या आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रह्मांडात किती प्रकारच्या शक्ती? सगळं एनर्जी बेस्ड आहे हे सगळी सिस्टीम. आपण वैज्ञानिक भाषेत म्हणा, सगळं एनर्जी आहे. तर एनर्जी फक्त ट्रान्सफर होते एका सिस्टीममधून दुसऱ्या ठिकाणी, ती संपत नाही, ती फक्त ट्रान्सफर होते आणि ती सगळी त्याचा फ्लो चालू असतो. म्हणजे एनर्जीचा जो फ्लो चालू आहे, त्या शक्त्या किती प्रकारच्या आहेत? आपल्याला एवढं ऐकून माहिती असते की आपण म्हणतो मानसिक शक्ती, विचारशक्ती म्हणतो, आपण दैहिक शक्ती म्हणतो, बरोबर. तसं आत्मिक शक्ती, आत्मिक शक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, कारण ती कॉस्मिक आहे. आणि ती शक्ती म्हणजे काय म्हणतात की मूळ शक्तीशी अनुसंधान साधलेली किंवा मूळ शक्तीचाच अंश म्हणून ती आत्मिक शक्ती आहे. म्हणजे ज्याची आत्मिक शक्ती जास्ती, तो जास्ती बलवान होतो. दैहिक शक्ती काय, ही फक्त देहापुरतीच मर्यादित आहे. पण मग तशा शक्त्या किती आहेत? तर खूप आहेत. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगवेगळ्या शक्त्या आहेत. तर जसं वंदनीय दादांनी या सगळ्या शक्त्यांचा ज्या वेळेला अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यांना ज्या वेळेला कळालं की त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की अनेक शक्त्या या मोठमोठ्या संतांनी निर्माण करून ठेवलेल्या पण आहेत, त्यांच्या इच्छेनं, की बाबा लोकांचं कल्याण होऊन दे, काहीतरी एखादी सिद्धता आहे. जसं नाथ परंपरेमध्ये अनेक सिद्धता आहेत, दत्त परंपरेमध्ये अनेक सिद्धता आहेत, खूप वेगवेगळे पंथ की ज्याच्यामध्ये अनेक सिद्धता केलेले आहेत, सत्पुरुष महापुरुष होऊन गेलेले आहेत. पण त्यांनी जे काही सिद्धता त्यांच्या काळामध्ये केल्या त्या सगळ्या शक्ती स्वरूप आहेत, परंतु त्या शक्तीला आवाहन करून धारण करण्याकरता माध्यमं नाही आहेत. वंदनीय दादांचं कार्य हे विलक्षण अशा करता मी म्हणतो, कारण त्याचा नकळतपणे माझ्याकडून अभ्यास केला गेला आहे त्यांच्या कृपेनं, की जेणेकरून त्या शक्तीला आवाहन करण्याकरता ती शक्ती म्हणून वातावरणामध्ये आहेत, परंतु त्या धारण करायला किंवा त्याला आवाहन करायला व्यक्ती माध्यम नाही आहे. पण दुसरी शक्ती कुठं जाऊ शकत नाही, कारण ती शक्ती धारण होण्याकरता पोषकता लागते. मग आधी देह पोषक करावा लागतो, तेव्हा त्या शक्तीला आवाहन करता येतं आणि मग त्या शक्तीच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी आवाहन करतं. म्हणजे काय? आता ती शक्ती वातावरणामध्ये आहे, त्या शक्तीला एक फ्रिक्वेन्सी आहे. एक समजण्यासाठी सांगतो, जसं आपण रेडिओचं आपण उदाहरण घेतलं होतं, ती कुठं माउंट होईल, त्याला जिथं त्याला बेस मिळेल, जिथे कॉम्पॅटेबिलिटी आहे त्या ठिकाणी ते माउंट होणार आहे. तुमचं कॉम्पॅटेबिलिटीच नसेल, जसं साधं उदाहरण आहे की आपण चंद्रावर यान पाठवल्यानंतर ते कुठेतरी ओबड ठिकाणी उतरत नाही, त्याला असं सरफेस प्लेन लागतो. तिथं जसं हेलिकॉप्टर उतरताना वेगळ्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरू शकत नाही, ते उतरवतच नाहीत, ते व्यवस्थित असेल तरच ते उतरतं. तसं ती शक्ती जर का ओबडधबड शरीराची आंतरिक अवस्था जर का पोषक नसेल तर ती आत धारण होऊ शकत नाही.
ती पोषकता लागती. पोषकता म्हणजे काय? सात्विकता. जिथं ती सात्विक, ज्या ठिकाणी सात्विकता आहे तिथं ती धारण होऊ शकते. मग त्याच्याकरता देह सात्विक करायला पाहिजे, देह पोषक करायला पाहिजे. मग वंदनीय दादांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला. देह माध्यम पोषक करण्याकरता साधना सिद्ध केली आणि त्या साधनेच्या माध्यमातून देहाची पोषक अवस्था बघून मग त्या शक्तीला आवाहन केलं. आणि त्या ज्या शक्त्या वातावरणामध्ये म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी निर्माण करून ठेवलेल्या ज्या शक्त्या म्हणून होत्या त्या सगळ्या शक्त्या आव्हानित ते करू शकले. जसं शक्तिपीठामध्ये त्या शक्तीला स्थान दिलेलं आहे. मूळ विश्वाची उत्पत्तीचा ओंकार तो सुद्धा सौम्य करून त्यांनी, तो विषय खूप मोठा आहे, आपण दादांचा एक विषय सेपरेट घेऊया. की तिथं म्हणजे थोडक्यात काय तर माध्यमं तयार व्हावी लागतात. म्हणजे शक्ती वातावरणामध्ये असून ती नुसतीच कामाची नाही आहे. शक्त्या किती आहेत तर अनेक आहेत, पण त्या तिथं आहेत आणि आम्ही येत आहोत. इथं प्रॉब्लेम काय होतोय, अनेक युगानुग म्हणजे दादाने म्हटलं अनेक युग तुम्ही हे असंच त्या शक्त्या तिथं तुम्ही इथं अशा पद्धतीने जीवन चालू आहे. जन्माला येतोय, जीवन जगतोय, अपेक्षा आहेत, हव्यास आहे, मोह आहे, एक दिवशी सगळं संपतच नाहीये. मग त्या शक्त्या असून मग इथं त्याचा उपयोग होत नाहीये. ती सात्विकता येत नाही. त्या संग्रहित करून एका ठिकाणी त्या जर का आव्हानित करता आल्या तर त्याच्याकरता दत्तनाथ आणि सुफी, म्हणजे दत्तनाथ आणि सुफी ह्या तिन्ही पंथाने म्हणून वंदनीय दादांच्या माध्यमातून त्या सगळ्या त्या शक्त्यांना आव्हान करण्याचं तंत्र हे दादांना त्यांनी शिकवलं. आणि दादांनी ते परिपूर्ण सिद्ध करून शक्तिपीठ, ओंकार साधना या सगळ्या गोष्टी त्यांनी सिद्ध केल्या. म्हणून साधनेत म्हणजे मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. ते ईश्वरमय केव्हा होणार आहे? ज्या वेळेला आपल्या आंतरिक अवस्था ही शुद्ध होईल, ही शक्ती घेण्याची आपल्यात योग्यता. म्हणजे त्यांचं कार्य एवढा पुरतच नाही आहे की एखादा देह शुद्ध झाला की मग त्याला पुढली अवस्था प्राप्त होईल, तेवढं नव्हे. ते देह शुद्ध करायचा साधनेनं आणि त्याच्या माध्यमातून ती शक्ती तन्मात्राच्या माध्यमातून जगाच्या कल्याणाकरता बाहेर पडावी. आपण तोही विषय याच्या अगोदर एकदा घेतला होता की लोकांचं कल्याण होण्याकरता ती शक्ती बाहेर पडावी. बाहेर पडण्याकरताचं माध्यम म्हणजे तन्मात्र, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध. म्हणजे शब्द आणि स्पर्श ही दोन तन्मात्र त्यांनी जागृत करून दिली. म्हणजे होतात साधनेच्या माध्यमातून की जेणेकरून लोक सगळ्या अडीअडचणीत आहेत आपल्याला दिसतं समाजामध्ये. कारण जन्माचं कारणच माहिती नाही आहे. जीवन तक जगतोय, हा अपेक्षा, हव्यास, मोह आहे. इतरांच्याकडे बघून तुलनात्मक जीवन जगणं चालू आहे. त्याला मिळतंय, मला का नाही मिळत आहे, पण माझ्यातली कमतरता मला कळत नाही आहे. अशा परिस्थितीत मनुष्य जीवन चालू असताना मी जे काय सगळ्यांसारखंच करतो. पण मग त्याच्याकरताही त्याला काहीतरी प्राप्त होण्याकरता त्या शक्तीचा वापर त्यांनी अतिशय यथायोग्यपणे केला आणि साधकाच्या माध्यमातून ती प्रवाहित होईल अशी कार्ययोजना त्यांनी आखली आहे. म्हणजे शक्त्या खूप आहेत. ठीक. पुढचा शेवटचा प्रश्न, जीव म्हणजे काय? जीव म्हणजे काय? आता मी ते आधी विचारतो, जीव आणि जीवात्म्यात काय फरक असेल तर सांगा, साम्य असेल तरी सांगा. आपण समजून घेतला ना याच्या अगोदर विषय. जीव म्हणजे काय? 84 लाख योनीमध्ये जे आहेत ते जीव आहेत. जीवात्मा म्हणजे मनुष्य. मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर तो जीवाचा जीवात्मा होतो. आता त्या जीवात्म्याला आत्मा ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. ती आत्मा ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर परमात्मा कोण आहे हे त्याला कळेल आणि परमात्म्याशी एकरूप होता येईल. असा हा कन्सेप्ट आहे. अशी सगळी चेन आहे, हे नेटवर्क आहे असं. पण जो जीव आहे तो नक्की आला कुठून? जीव काय आहे हा प्रश्न आहे ना. तर त्याला इग्नोरन्स म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात तो जीव कोण आहे? तो शिवच आहे. तो जो जीव आहे तो शिवच आहे, परंतु स्वतःची तो ओळख विसरला आहे असं वेदात सांगितलेलं आहे. वेदांताचा जो अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये खूप असे सखोल काही विषय आहेत की तिचे परिपूर्ण हे सगळं काय सिस्टीम चालू आहे हे आपल्याला ते शिकवतात. तो शिव असून सुद्धा स्वतःची ओळख विसरल्यामुळे तो जीव म्हणून जगतोय. खरं म्हणजे शिवच आहे. मग आता त्या जीवाला शिवाची ओळख करून द्यायची आहे, म्हणजे मग त्याच्या स्थित्यंतर व्हायला पाहिजे. मग त्याच्या स्थित्यंतर होण्याकरता तोच शिव सद्गुरूंच्या माध्यमातून त्या जीवाला आपल्याकडे ओढून घेण्याकरता साधनेच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून पुढली अवस्था प्राप्त करून देतो. म्हणजे अरे तू जीव नाही आहेस, तू शिव आहेस असं सद्गुरू येऊन आपल्याला सांगतात. म्हणजे त्या जीवाला शिव ही अवस्था प्राप्त करून द्यायची असेल तर काहीतरी बदल करायला पाहिजे. म्हणजे त्याला त्याचं ज्ञान करून द्यायला पाहिजे. त्या जीवाला तू शिव आहेस ह्याचं ज्ञान करून देण्याकरता अनेक गोष्टी त्याच्या मागं आहे बॅकग्राऊंडला. त्यालाच आपण आध्यात्मिक विषय म्हणतो. नाहीतर मग मनुष्य आहे तो म्हणजे मनुष्य जीवन जे काय ते मरणासंदच आहे. जन्माला येणार की एक दिवशी मरणार आहे. परंतु जन्म आणि मृत्यू ह्या दोन्हीच्या मध्ये जर का त्या जीवाला शिव करता आलं किंवा शिवाची ओळख करून देता आली तर जीवनाची सार्थकता आहे.
जन्माची सार्थकता आहे, नाहीतर मग अज्ञान आहे. पुन्हा तेच पुढे चाल, पुन्हा तेच चालू, पुन्हा पहिल्यापासून सगळं विसरून पुन्हा पहिलेच जायचं, पुन्हा पहिल्यापासून सगळं शिकत यायचं. म्हणजे परवा आम्ही माझे एक परिचयाचे एक मित्र आहेत, ते पुन्हा आम्ही असा विषय चर्चा करत होतो. म्हणजे काय म्हणतं, डिग्री हातात घ्यायची, डिग्रीचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि पुन्हा पहिलीच्या वर्गात ऍडमिशनला घ्यायचं आणि पुन्हा पहिल्यापासून शाळेत बसायचं. हे जन्ममृत्यू पुन्हा तेच चालू आहे. सगळं विसर पडतो. अरे मी मागच्या जन्मी कुठं काय, केवढं माझ्याकडे डिग्री होती, मी केवढा पगार होता, पण पुन्हा पहिलीतच जावं लागतं. पहिलीपासून शिकत 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 पुन्हा डिग्री घ्यायची, पुन्हा ते हे संपत नाही. सद्गुरूंना तसं दुःख होतं. ते म्हणतात तुम्ही तेच करताय, किती जन्म तेच करणार आहात, एकदा तरी हे सगळं सिस्टम काय समजून घ्या आणि या माझ्याकडे. पण त्याच्याकरता आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. आता आपले प्रश्न झाले आजचे. आता काही प्रश्न पुन्हा पुढच्या वेळेला आपल्याला येतील, ते आपण घेऊयात. ओके, धन्यवाद.